नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज आहे वर्षातील शेवटची संकष्ट चतुर्थी. त्याचबरोबर ही चतुर्थी मार्गशीर्ष महिन्यामध्ये आलेली आहेत. यामुळे या दिवसाला, या चतुर्थीला एक अनन्यसाधारण महत्त्व हे प्राप्त झालेलं आहे. चतुर्थी ही गणपती बाप्पांना समर्पित असते. या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांसाठी व्रत करायचं असतं. त्याचबरोबर त्यांची विधिवत पूजा आणि काही उपायसुद्धा आपल्याला या दिवशी करायचे असतात. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय मसूर डाळीचा प्रभावी उपाय सांगणार आहे. हा उपाय केल्यामुळे सर्व कर्ज, दारिद्र्य, अडचणी या दूर होतील आणि पुढील 7 पिढ्या आपल्याला काहीच कमी पडणार नाही. असा हा अतिशय प्रभावी उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, हा उपाय जो आहे तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे. संध्याकाळी आपण आपल्या देवघरामध्ये जेव्हा दिवा लावतो, पूजा करतो, तर त्यावेळी आपल्याला हा उपाय करायचा आहे. आज चतुर्थी आहे, तर आज आपण गणपती बाप्पांची सेवा जी आहे ती सकाळी किंवा संध्याकाळी आपण करणार आहे. तर हा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. हा उपाय तुम्ही सकाळीही करू शकतात आणि संध्याकाळीसुद्धा करू शकतात. जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे. कारण आपण आपल्या देवांची पूजा, म्हणजे आपल्या घरामध्ये जे देवघर असतं तर तिथे आपण सकाळी आणि संध्याकाळी या दोन्हीही टाईमला पूजा करत असतो. दिवा आणि अगरबत्ती तर ही लावतोच. तर त्याचवेळी आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, एक प्लेट घ्यायची आहे. प्लेटमध्ये आपल्याला थोडीशी मसूर डाळ घ्यायची आहे आणि त्या मसूर डाळीवरती आपल्याला एक दिवा लावायचा आहे. तर आपण संध्याकाळी जो दिवा लावतो आपल्या देवघरामध्ये, तर तोच दिवा जो आहे तर तो आपल्याला मसूर डाळीवरती ठेवून लावायचा आहे. मसूर डाळीवरती हा दिवा जर आपण लावला तर आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी, ऐश्वर्य हे कायम टिकून राहतं. घरातल्या अडचणी दूर होतात. घरात आर्थिक समस्या असतील तर त्यासुद्धा दूर होतात. घरात काही आजारपण असेल तर ते सुद्धा दूर होतं. यासाठी आपल्याला हा उपाय संध्याकाळी किंवा सकाळी आवर्जून करायचा आहे. हा उपाय जर आपण केला तर गणपती बाप्पांची कृपा ही आपल्यावरती प्राप्त होईल. आपल्या सगळ्या अडचणी, विघ्न, संकट जे आहेत ते दूर होतील. त्याचबरोबर आपल्याला बघा, आज संध्याकाळी गणपती बाप्पांना 5 वेलची अर्पण करायची आहेत. या 5 वेलची अर्पण करताना आपली इच्छा व्यक्त करायची आहे आणि ही वेलची जी आहे तर आपल्या इच्छापूर्तीसाठी आपल्याला आपल्या जवळ ठेवायची आहे. किंवा आपली धनप्राप्तीबद्दल इच्छा असेल तर आपल्या पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवायच्या आहेत. आपली नोकरी प्राप्तीबद्दल इच्छा असेल तर आपल्या नेहमी सोबत या 5 वेलची आपल्याला ठेवायच्या आहेत, अर्पण करायच्या आहेत आज संध्याकाळी गणपती बाप्पांसमोर आणि उद्या उचलून ते आपल्याला आपल्याजवळ ठेवायचे आहे. यामुळे सुद्धा गणपती बाप्पांची कृपा ही आपल्यावरती प्राप्त होते आणि आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात. तसेच आज चतुर्थीच्या दिवशी आवर्जून गणपती बाप्पांच्या मंदिरात जा, गणपती बाप्पांना प्रार्थना करा, नमस्कार करा आणि 2024 हे तुमच्या आयुष्यामधलं जे वर्ष आहे ते चांगलं, सुखाचं, आनंदाचं जाऊ दे, ही अशी प्रार्थना आपल्याला करायची आहे. आपल्या आयुष्यामध्ये फक्त पैसाच असावा असं नाही. बऱ्याच वेळा पैसा असतो पण आपल्याला सुख नसतं. अशावेळी आपल्या आयुष्यामध्ये पैसा आणि सुख या दोन्हीही गोष्टी असाव्या अशी तुम्हाला बाप्पांना प्रार्थना करायची आहेत. आणि हा उपायसुद्धा आपल्याला करायचा आहे. दोन्हीही उपाय तुम्हाला करायचे आहे. दोन्हीही उपाय अतिशय प्रभावी आहे. त्याचबरोबर बघा, तुम्हाला मुलांसाठी सुद्धा एक उपाय करायचा आहे. संध्याकाळी तुम्हाला एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे. त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी जे असतं ते तुम्हाला घ्यायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला थोडीशी साखर टाकायची आहे. यानंतर काय करायचं आहे, आपल्याला त्या कलशावरती आपला उजवा हात ठेवायचा आहे आणि तुम्हाला गणपती बाप्पांचा अथर्व शीर्ष जे आहे त्याचं तुम्हाला 3 वेळा पठण करायचं आहे. म्हणजे 3 वेळा 3 आवर्तनं त्याची तुम्हाला करायची आहेत. यानंतर 108 वेळा ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करायचा आहे. संकटनाशक ते स्तोत्र आहे त्याचं तुम्हाला 1 वेळा पठण करायचं आहे. आणि यानंतर हे तीर्थ जे आहेत ते आपल्याला मुलांना पाजायचं आहे. एका बॉटलमध्ये भरून ठेवा आणि जोपर्यंत ते संपत नाही तोपर्यंत मुलांना
दररोज ते पाण्यामधून प्यायला द्या. यामुळे मुलांची जी बुद्धी आहे ती तीक्ष्ण होते. मुलांना काही दोष असतील तर ते सुद्धा दूर होतात. मुलांचा हट्टीपणा कमी होतो आणि त्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुलं जेव्हा अभ्यास करतात त्यावेळेला ते अभ्यास केलं मुलांच्या लक्षात राहतं आणि मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होते. यामुळे हा एक उपायसुद्धा तुम्ही आपल्या मुलांसाठी नक्की करा. त्याचबरोबर आज संध्याकाळी मुलांवरून बघा थोडीशी पिवळी मोहरी आणि जे खडे मीठ असतं ना ते सुद्धा मुलांवरून उतरवून टाका. जेणेकरून मुलांना काही कोणाची नजर लागलेली असेल तर ती नजरदोष जे आहे ते मुलांचे दूर होतील. बऱ्याच वेळा मुलांना नजर लागलेली असते, यामुळे सुद्धा मुलांची प्रगती होत नाही. गणपती बाप्पांना विघ्नहर्ता, विघ्न नष्ट करणारे, बुद्धीचे देवता मानले जाते. यामुळे मुलांचे संकट दूर करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. तसेच मुलं जिथे अभ्यास करतात तिथे गणपती बाप्पांचा एक फोटो जो आहे तो आवर्जून लावून ठेवा. जेणेकरून मुलं त्यांच्यासमोर अभ्यास करतील आणि अशा वेळी मुलं जे अभ्यास करतात ते त्यांच्या लक्षात सुद्धा राहतं. तर बघा असे छोटे छोटे उपाय जे आहेत ते जर आपल्या नेहमी दैनंदिन जीवनामध्ये जर करत राहिलो तर त्याचे अनेक फायदे आपल्याला होत असतात. कष्ट मेहनत आपण करतो, पण कष्ट मेहनत करून आपल्याला कधी कधी फळ मिळत नाही. तर अशा वेळी हे उपाय जे आहेत ते आपल्यावरती काम करून जात असतात. यामुळे तुम्ही आवर्जून शक्य होईल तेवढे उपाय आज नक्की करा. गणपती बाप्पांची सेवासुद्धा तुम्ही करा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.